तुळशी विवाहाची कथा. पौराणिक कथेनुसार वृंदा नावाच्या एका मुलीचा विवाह जालंधर नावाच्या शक्तिशाली राक्षसाशी झाला होता. वृंदा ही भगवान विष्णूची निस्सीम भक्त होती आणि तिचे पावित्र्य व तिचे पतिव्रत्य धर्म यामुळे जालंधरला प्रचंड शक्ती मिळाली होती, ज्यामुळे तो देवांनाही हरवू शकत नव्हता. जालंधरच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली. जालंधरचा वध करण्यासाठी त्याचे पावित्र्य नष्ट करणे आवश्यक होते, म्हणून भगवान विष्णूंनी एक कपट केले. जालंधर युद्धात गुंतलेला असताना भगवान विष्णूंनी त्याचे रूप धारण केले आणि ते वृंदाजवळ गेले. वृंदालाही फसवणूक कळाली आणि तिच्या नकळत तिचे पावित्र्य नष्ट झाले. वृंदेचे पावित्र्य नष्ट होताच जालंधरची शक्ती कमी झाली आणि तो युद्धात मारला गेला. जेव्हा वृंदाला हे सर्व कळले तेव्हा तिला अत्यंत राग आला आणि तिने भगवान विष्णूंना हृदयहीन शिला दगड होण्याचा शाप दिला. या शापामुळे भगवान विष्णू शालिग्राम दगडी रूप बनले. या प्रकारानंतर सर्व देवी देवतांनी वृंदाकडे शाप परत घेण्याची विनंती केली. देवांची विनंती मान्य करून वृंदाने आपला शाप परत घेतला, पण तिने स्वतःला अग्नीत जाळून घेतले. वृंदाच्या राखेवर भगवान विष्णूंनी एक रोपटे लावले आणि सांगितले की जोपर्यंत जगात तिची पूजा केली जाईल तोपर्यंत तुळशीचीही पूजा केली जाईल आणि तुळशीशिवाय माझी पूजा पूर्ण होणार नाही. वृंदाच्या नावावरूनच या रोपट्याला तुळस असे नाव मिळाले. या घटनेनंतर भगवान विष्णूंचे शालिग्राम रूप आणि माता तुळस वृंदा यांचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली. यालाच तुळशी विवाह म्हणतात. देवउठणी एकादशीला प्रबोधिनी एकादशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि याच दिवसापासून किंवा त्यानंतर तुळशी विष्णू यांचा विवाह सोहळा आयोजित केला जातो. या विवाहामुळे शुभ कार्यांना सुरुवात होते असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ.